माहेर ते माहेरच असतं, त्याची जागा दुसरीकडे कुठेही घेऊ शकत नाही. हे वाक्य प्रत्येक मुलीच्या जीवनातील माहेरचे महत्वाचे स्थान असते. माहेर हे प्रेम, सुरक्षितता आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं ठिकाण, तेही हक्काचं. माहेर हे प्रत्येक मुलीसाठी नेहमीच एक खास ठिकाण असतं, जिथे तिला निस्वार्थ प्रेम आणि आधार मिळतो. लग्न झाल्यावरही माहेर हे मनाच्या आधारासाठी एक महत्वाचं स्थान राहते. तिला तिथे तिच्या आठवणींचा खजिना सापडतो. माहेरची जागा सासर कधीच घेऊ शकत नाही. मग ते सासर भलेही किती श्रीमंत असो, तिथली माणसे भलेही किती प्रेमळ आणि मायाळू असो, कारण माहेर हे प्रेम, माया आणि आपलेपणाचे प्रतीक असते, ज्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी आपण करूच शकत नाही. माहेरच्या आठवणींमध्ये आई बाबा भावंडाचे प्रेम हे असतं, जे एक तरल आणि सुंदर भावनांचा संगम असतो. हो मैत्रिणींनो, जिला माहेर नाही तिला विचारा माहेरचं दुःख काय असतं. माहेर असणं म्हणजे भरपूर घर मोठं असणं, भरपूर माणसं असणं असं नाही. ज्या घरी आई आणि वडील हे 2 जण आहेत ते खरं माहेर. कारण बाकी काहीही नसलं तरी चालेल, पण आई वडील असणं हे खूप महत्वाचं आहे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच सुंदर असे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात. मैत्रिणींनो, घराला घरपण मिळतं ते एका स्त्रीने, पण तीच जर सुखी नसली तर, जी माझा नवरा, माझी मुलं अशी नको नको ती जबाबदारी पार पडत असते, त्यात स्वतःच्या आई वडिलांना समान असलेले तिला तिच्या नवऱ्याला लहानाचं मोठं केलेलं ते सासू सासरे हे नकोसे वाटतात. पण का तर तिला स्वतःच असं घर नसतं. जर ती नसेल तर काय, तिच्यासाठी स्वतःचं हक्काचं घर नसतं. जेव्हा ती स्वतः सासरसाठी समर्पित होईल, सासर आपलं मानेल, सासरची लोक, नवीन जुळलेली नाती ती आपलीशी करेल, त्यात प्रेम, माया, आपुलकी ही सर्व भरलेली असेल, आणि सासरच्या घराला जर स्वतःचं घर मानलं तर घराला घरपण देणं हे सुद्धा एका स्त्रीच्या हातात असतं. पण तितकाच मान सन्मान, आदर तिला समोरच्या व्यक्तीकडून मिळाला पाहिजे. कधी लेक होऊन, कधी माता होऊन, कधी भार्या होऊन तिने ते घर सावरलेलं असतं, योग्य दिशेला वळवलेलं असतं आणि घराला घरपण मिळवून दिलेलं असतं. होय मैत्रिणींनो, आपल्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम, माया, आपुलकी असणं आणि घरची सून म्हणून आदर निर्माण करणं हे खूप महत्वाचं. पण समोरची लोक अशी वागतात का? जर स्त्रीने स्वतःशी पटवून घेतलं, स्त्रीने स्वतःला समजून घेतलं, एकमेकांची सुखदुःख वाटून घेतली, तर घर कधीच विस्कटत नाही. माहेरची आठवण न येता स्वतः तिचं घर हे तिचं आपलं बनतं, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. स्त्रीने जर ठरवलं तर माहेर असो वा सासर, ती स्वतःच त्याचं घर बनवू शकते आणि बिघडू सुद्धा शकते. माझं माहेर अंबाजोगाई आहे. तुमचं माहेर कोणतं ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटूया नंतर. बाय.